क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। तर आपण ज्या नेहमीच्या झडपा लावतो ऑपरेशन करून, तर त्या झडपा मेटॅलिक असतात। तर मेटॅलिक झडपांसाठी तुम्हाला आयुष्यभर रक्त पातळ ठेवावं लागतं, नाहीतर ते झडपा खराब होतात। तर ह्याच्यामध्ये रक्त पातळीची काही वेगळी विशिष्ट औषधं असतात की जी आपण अँजिओप्लास्टी नंतर वगैरे जे इकोस्प्रिन, क्लोपिडोग्रेल खातो ती औषधही नसतात। ती खूप स्ट्रॉंग रक्त पातळीची वेगळी औषधं असतात, जसं की वॉरफॅरिन, ॲसिट्रॉम असं या औषधांचं नाव आहे। तर या औषधांमुळं रक्त जर खूप पातळ झालं तर रिस्क असते की शरीरामधनं कुठनं तरी रक्तस्राव होणं, मेंदूमध्ये रक्तस्राव होणं, पोटामध्ये रक्तस्राव होणं किंवा लघवी संडासमधनं रक्त जाणं, या सगळ्या रिस्क असतात। जर रक्त खूप कमी पातळ झालं तर ती झडप बंद होते, आणि झडप बंद होणे म्हणजे मृत्यू होणे, बाकी काही नसतं। तर ह्या सर्जरीज नंतर सुद्धा हा एक प्रॉब्लेम आयुष्यभर पेशंटला राहतोच की ते व्यवस्थित सगळं मेंटेन करायचं। तर त्यासाठी दर 15 दिवसानं किंवा दर महिन्याला INR टेस्ट करावी लागते, की INR हे सांगते की रक्त किती पातळ आहे, आणि ती टेस्टचा रिपोर्ट परत त्यांना डॉक्टरांना जाऊन दाखवावा लागतो। त्यामुळे नंबर ऑफ फॉलोअप्स खूप वाढतात, सारखं प्रिक करायचं दर 15 दिवसानं, एका महिन्यानं। हे खूप टीडियस प्रोसेस असते, खूप त्रासदायक असतं पेशंटसाठी, म्हणजे झडप बदलून सुद्धा परत ह्याच्यामध्ये पडायचं। पण ह्या ज्या सगळ्या झडपा आहेत की ज्या सर्जरी न करता आपल्याला लावता येतात, म्हणजे जसं की आता मायट्रल क्लिप केली आपण, माय क्लिप, ही जी क्लिप लावली याच्यासाठी या असल्या गोळ्यांची जरूरत नसते। त्याच्यानंतर आपण एक टावी म्हणून प्रकार असतो, तेही आपण इथं करतो, की असंच एक ॲओर्टिक वाल्व, म्हणजे हृदयात अजून एक झडप आहे की जी सर्जरी करून बदलली जाते, त्यासाठी रक्तपातळीच्या गोळ्या लागतात। त्याही झडपांना रक्तपातळीच्या गोळ्या लागत नाही, म्हणजे कुठल्या, ॲसिट्रॉम आणि वॉरफॅरिन। पण ॲस्पिरिन म्हणजे इकोस्प्रिन वगैरे या गोळ्या लाईफ लॉंग खायला लागतात, फक्त त्याला काही मॉनिटरिंग वगैरे काही असं जास्त लागत नाही। त्यामुळे पेशंटचं जे क्वालिटी ऑफ लाईफ राहते या प्रोसिजर नंतर, ती सर्जरीपेक्षा खूप जास्त चांगली राहते। आणि ह्याच्यामध्ये अजून एक सांगायचं म्हणजे की इन फ्युचर जेव्हा या वाल सगळ्या खराब होतील एखाद्या पेशंटमध्ये, या सर्जरी न करून टाकलेल्या की ज्या 10-15 वर्षांना खराब व्हायची शक्यता आहे, तर त्या खराब झालेल्या वॉलमध्ये पण वाल टाकता येते परत विदाऊट सर्जरी करता। आणि अशाही आम्ही केसेस केलेल्या आहेत की ज्या पेशंटला, आता आम्ही रिसेंटलीच त्याची पण आपण एक प्रेसमेट घेऊ नंतर, एक पेशंट रिसेंटली मायट्रल वॉल खराब झालेली होती पेशंटची, तर त्याला पण रिऑपरेशन करणं पॉसिबल नव्हतं। तर त्या खराब झालेल्या ऑपरेशन केलेल्या मायट्रल वॉलमध्ये आम्ही नवीन वॉल टाकून विदाऊट सर्जरी त्याची झडप उघडी केलेली आहे। त्याला TMVR म्हणतात, ट्रान्स कॅथेटर मायट्रल वॉल रिप्लेसमेंट। ती केस पण आम्ही एक 15 दिवसापूर्वीच आपल्या हॉस्पिटलला केलेली आहे, विच इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरी फर्स्ट केसेस इन द होल सिटी। की जे आपण मेटलचे व्हॉल्व लावतो त्याच्यामध्ये ते व्हॉल्व ॲक्च्युली जन्मभर चालायला पाहिजे, पण त्याची माणसं जी असतात ती क्लॉट होऊन किंवा रक्तपातळ खूप जास्त झाल्यामुळे मरतात। म्हणजे रक्तपातळ करण्याच्या गोळ्या ज्या आहेत त्याचं मॉनिटरिंग आणि हे ते एवढं कठीण आहे की त्याच्यामुळे पेशंट्स मरतात। तर हा एक मोठा ॲडव्हान्टेज आहे की ह्याच्यामध्ये त्या प्रकारच्या गोळ्या घेऊन तसं मॉनिटरिंग करायला लागत। आणि हा सगळ्यात मोठा आहे की भारतात बनलेली क्लिप आहे। जशा या क्लिप्स अजून वापरल्या जातील तशी किंमत कमी होईल, प्रोसिजरची कॉस्ट कमी होईल, क्लिपची कॉस्ट कमी होईल आणि एक्सपर्टीज वाढतील, म्हणजे सगळ्या स्मूथली प्रोसिजर्स होतील। मेडिकवर हॉस्पिटल नवी मुंबई में हमने जो फर्स्ट माइक क्लिप केस किया है वो नवी मुंबई का पहला केस है। एंड मेडिकवर हॉस्पिटल्स पूरे 25 हॉस्पिटल है पूरे इंडिया में हैं फैले हुए, उसमें भी ये पहला केस नवी मुंबई में किया गया है। जो मेडिकवर का कमिटमेंट है प्रोवाइडिंग दी बेस्ट ऑफ कार्डियक केयर, उसमें ये केस सबसे आगे रहा है। एंड आगे भी मेडिकवर हॉस्पिटल्स उनके इंफ्रास्ट्रक्चर्स, इक्विपमेंट, उसको लेके काफी बढ़त करने वाले हैं। एंड नवी मुंबई के लोगों को ये सेवाएं आगे मिलती रहे, उसके लिए प्रतिबद्ध है। थैंक यू।